नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 30 जुलै 2026 रोजी अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांना सामाजिक संघटना व नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले। या निवेदनात 28 जुलै रोजी राजापेठ उड्डाणपूल पुलावरनं नंबर प्लेट नसलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेत हेल्मेट घातलेल्या 2 निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात सर्वप्रथम शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील 18 मीटर रुंदीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय पोलीस विभाग, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागांचे संयुक्त मोहीम राबवून वाहतूक व्यवस्था सुधारावी अशी मागणीही करण्यात आली आहे। शहरातील ऑटो रिक्षा चालकासाठी कठोर नियमावली, शिक्षा आणि प्रशिक्षण राबवावे जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे। अपघात मृत्यू झाल्यास दोन्ही महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे। तसेच जड वाहनावर कठोर नियंत्रण ठेवून बंदींची प्रभावी अंमलबजावणी, शहरात बिना नंबर प्लेट फिरणाऱ्या ट्रक चालक आणि मालकावर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनांच्या प्रति जिल्हाधिकारी तसेच अमरावती महानगरपालिका आयुक्त यांनाही पुढील कारवाईसाठी देण्यात आल्या आहेत। आता या मागण्यांवर प्रशासन कितपत तातडीने निर्णय घेते आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। आणि ज्येष्ठ नागरिक, शहरातील माजी महापौर आम्ही सर्वांनी आज अमरावती शहरातील राजापेठ या परिसरात गेल्या 2 दिवसापूर्वी 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला हेल्मेट असताना सुद्धा। या संदर्भात संपूर्ण अमरावती शहरातील समाजमन घडून निघालं होतं। त्या भावना या ठिकाणी दिसून आल्या। त्याच भावना त्याच शब्दात आम्ही पोलीस आयुक्त ओला यांच्यासमोर